विठ्ठला विठ्ठला वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालो हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा ग्रामदैवत मारुतीरायांच्या
मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूंच्या समोर, भगवान श्रीकृष्णांच्या समोर प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला हा रथोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. जमलेली सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकोबा यांचा काल्याच्या प्रकरणातला अभंग आज आपल्या आरवी गावामध्ये आपल्याच गावचे हरिभक्तीपरायण चांगदेव महाराज यांनी हा अभंग घेतलेला आहे. अरे मॉनिटरमध्ये आवाज काय. या निमित्ताने जमलेले सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, आपण सर्व या ठिकाणी गेली 1 तासापासून हे कीर्तन ऐकत आहात. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला आपला आरवीचा हा रथोत्सव पिढ्याने पिढ्या चालत आलेला आहे. किती वर्षापासून हे काही आपल्याला कोणालाच माहीत. फार जुना उत्सव. रामनवमीच्या पर्व काळावर हा भव्य दिव्य रथोत्सव आपल्या गावामध्ये एवढ्या शुद्ध श्रद्धेनं, शुद्ध अंतकरणानं चालतो आहे. या गावातल्या मुली, लेकी, बाळी दिवाळीला येत नाहीत, पंचमीला येत नाहीत, पण कधी येतात? या रथाला येतात. ही परंपरा आहे. पिढ्याना पिढ्याची ही श्रद्धा आहे. विठाला म्हणून आम्ही या सगळ्या महाराज मंडळीने विचार करून वेळ बदलला. काय होऊ लागलं, काल्याचं कीर्तन होऊन जायचं, माणसं उपाशीच, स्वयंपाक व्हायचा नाही. आता होतं का नाही स्वयंपाक? आता कसं होतं, सोडीन आता सोडित नाही. आता तयार असलं तरी मी तयार नाही सोडाय. काय व्हायचं, 12 वाजता कीर्तन संपायचं. अरे मॉनिटर मध्ये राहू दे. 12 वाजता कीर्तन संपायचं, मग ते सगळ्या माय मावल्या, लेकरं बाळ तसेच घरला जायचे. मग पुन्हा दौंडी पिटवायची, चला जेवायला. आता दौंडी द्यायची गरजच नाही. नो पार्किंग मध्ये गाड्या लागतात. आता नो पार्किंग मध्ये फक्त ज्ञानदेव तुकाराम व्हायला. म्हणून आम्ही कृष्णा, आम्ही नारायण महाराज, आम्ही ठरवलं आता काय, मी लवकर आलो की गावातल्या कीर्तनकाराचंही कीर्तन व्हायचं नाही ना, मग त्यांचंही थोडं झालं पाहिजे. म्हणलं मग कसं करा, मी एकला येतो. कारभारी म्हणले एकला येतो, आमचं तलही मस्त होते. आणि मग 1 वाजता आलो. 1 वाजता म्हणता म्हणता आता ते नाही हो, 1:30 वाजता आलो. 2 नाही वाजता 1:30 हे रस्ता करावा. मी इकडून उगच आलो, मला लक्षात नाही आलं ते. पण हे रस्ता चांगला नव्हता, त्याच्यात आमचा अर्धा पाऊण तास गेला. इकडून बरोबर मी दिलेल्या वेळेला आलो. असू देत, काय हरकत नाही. स्वयंपाकवाल्याचे कार्यकर्ते मंडळी मला येऊन जर म्हटले आमचं आवरलं, तर मग मी आवरे. ते काही येऊन मला म्हणत नाही. आणि मी काय आता ऊन आहे, कुठं बसतील जेवायला लोक? आहे का मंडप आहे? नाही बसत 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 बसतील. 2-3 पंक्ती होत्या. काही हरकत नाही. तुमच्या सगळ्यांचे चेहरे वाचून सेवा करतो. लय नाराज होऊ नका. विठाला फार सुंदर मंडप झालाय बघा. आता देवालय आपलं नंबर 1 झालं. नंबर 1 देवालय. काय काही उन्हाचा काही त्रास नाही, काही नाही. आपल्याला आहेत, आपल्याला देवाची सावली आणि झाड देवाची सावली. आम्हाला पण काही
गुणाची तीव्रता नाही. या गावातले सर्व नवयुवक फार उत्साही आहेत, उत्सुक आहेत. आता मला हार घालाय बघा कशी ही पिढी आली पाहिजे हो परमार्थात. तर हार घालायला त्याला येऊ दे, जा तुम्ही म्हातारी येत जाऊ नका. त्याला पुढी करा की आता म्हाताऱ्याला मग दुमार. अरे बाबा तुमचे नातू पुढी करा, तुमचे मुलं पुढी करा. त्यांना संस्कार लागतात, त्यांच्यावर जिम्मेदाऱ्या येतात. तुम्ही कवर बेजार होता, तुम्ही कवर वाढता. तुम्ही जर करीत राहिले तर हे शिकतील कधी. त्याच्यावर जिम्मेदाऱ्या दिल्या पाहिजे, नाही तर ते आळशी होतील. पिठाला आता तुकाराम महाराजाला आम्ही रिटायर करून टाकलं. रिटायर. पुढची पिढी आली, नारायण महाराज, कृष्णा महाराज. ही पिढी आली पाहिजे ना, उभी राहिली पाहिजे, आपल्या नजरे देखत उभी राहिली पाहिजे. विठाला मला आणले की नाही महाराजांना इकडं, तुम्हाला बेकार वाटायला का मला? आता आणलं ना इकडं. अहो मला काय येतंय की नाही ह्याला मला हे माहित नाही हो, याला मान्य नाही हो. नियम चालायला ना त्याला काय म्हणतोय, नियमाला म्हणतोय. महाराजाचं नाव आपल्याच्या चलवीनं व्हायचं नाही, पण लोकायला तेवढं ते नाव तर दिसायले ना, कसं लोकायला भावना आहे नाही, लोकायला भावना आहे. लोक न्याय म्हणजे हे असं चाललं पाहिजे. मी माझा मोठेपणा सांगताना तुमचे पोरं पुढे आणा हे सांगायला. विठाला विठाला विठाला. नवयुवक पूर्ण कीर्तनात आले पाहिजे, त्यांना हिंदू संस्कृती कळली पाहिजे, त्यांना हिंदू धर्म कळला पाहिजे, त्यांना आपल्या परंपरा कळल्या पाहिजे, त्यांना आपल्या स्वाभिमान त्यांनी आपला जोपासला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. तरी राहत आपल्या आरडीचे मात्र सर्व नवयुवक आजूबाजूने सगळे उभे. आता मध्ये माय मावल्याला जागा कमी असल्यामुळे आता ते नाहीला जाणं द्यायला उन्हात उभा राहावं लागलं, पण सगळे आहेत. आणि 10 दिवस झालं लेकरं बेजार राहिलेत, लाईट नाही. आता काय करावं, मला म्हणावं की रे काय झालं, काय डिपू जळालं काय? मला याच्या आधीच म्हणायचं मला चलतंय जरा असं, तुम्हाला माहित नाही. विठाला मी आमदार खासदार नाही रे, पण आमदार खासदार मुझे पहचानते, ओळखीत मला. आमच्या सत्याला येऊ देत नाहीत लाईट म्हणल्यावर, मग तर लय अवघड आहे. मग विठाला जाऊ दे, आता त्याच्यावर मी जास्त बोलणार. कीर्तन झाल्यावर बोलत मी. माझी भूमिका एक लक्षात घ्या. नवयुवकाची फार एकी आहे. गेल्या वर्षी फार पोरं मला इकडे कीर्तन तोंड करून दर्शन देत का. एक वर्ष आड करून घे जा रे, आता मग पाय मोठ पडलेला आहे. यंदा नाही. आता फार सुंदर कार्यक्रमाचा आपण गावकरी मंडळीने आयोजित केलेला आहे. लेकरवाळी आलेले आहे. जर कोणाला तहान लागली असेल, छोट्या छोट्या मुलाला तहान लागली असेल, तुम्ही तुमच्या मुलाला पाणी पिण्याकरता उठवू शकता. आम्हाला कसं जागेवर पाणी आहे ना, तसं तुम्हाला वाटत असेल की अजिबात मी तुम्हाला काही म्हणणार नाही, मी बी लेकरवाळा आहे. जर लेकरू जर तहानीनं वगैरे काही झालं असेल, तहानीतून गेला असेल, तर तुम्ही तुमच्या लेकराला पाणी पाजायला उठू शकता. नाही तर गावातल्या बी नवयुवकांना हळूहळू हळूहळू जर ते जार फिरा असतील, काही तर ग्लास असतील तर पाणी द्यायला हरकत नाही. मी 1 तासाच्या वर कीर्तन करणार आहे. पिठाला सुंदर कार्यक्रमाचं आयोजन. काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याचा प्रसंग म्हटलं की विषय ठरलेला आहे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे.
गोकुळामध्ये प्रगट झाले. संपूर्ण गावाला आनंद झाला. गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेखा. गोकुळ नावाचं गाव या जमिनीवर असं गाव आहे, त्या गावासारखं पुण्यवान गावच नाही. गाव भरपूर आहेत, पण गोकुळ नावाचं गाव जे आहे त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. गावानं ठरवल्यावर काय होतंय, गावाचा काया पालट कसा होतो हे गोकुळ नावाच्या गावाकडून शिकावं. बरं, ते राजा ते शिकण्याकरता काय, नाण्याच्या दोन बाजू महत्वाच्या आहेत. कोणत्या बाजू महत्वाच्या आहेत? एक राजा आणि दुसरी प्रजा. जसा यथा राजा तथा राजा कसा असावा आणि प्रजा कशी असावी हे गोकुळवासी लोकांनी शिकवले. राजाही परमार्थिक होता आणि प्रजाही परमार्थिक होती. आता त्याच्यामध्ये अजून एक नंद राजापैकी मला नंद राजापेक्षा यशोदेचं कौतुक वाटते. कसं कौतुक वाटते? बाईच्या जातीला संसाराची जास्त ओढ आहे की परमार्थाची ओढ आहे? कशाची ओढ आहे? परमार्थाची ओढ आहे? नाही, कशाची ओढ आहे? संसाराचीच ओढ आहे. जितका संसार निगुतीनं स्त्रीची जात करते तितका पुरुष करतो का? तुमच्या घरचे ग्लास, वाट्या, ताट, चमचे, भातवाड्या, तांबे, काटवटी, वळपाट, बेलन तुम्हाला ओळखू येतात का? लोकांच्या इथे शेजाऱ्यात जाऊन गिलासानं ज्या पाणी पिलं ते गिलास तुमच्याच घरचा आहे, पण तुम्हाला ओळखू येत? आणि हे ना चमचे इकडे तिकडे जाऊ द्या, चमचा मा चौतरा हे चमचा मावाचे हो म्हणजे आता तुमचा चमचा कवा आणून देणार म्हणजे आता तुम्हाला मला काय कोणाचं आहे, कोणाचं नाव आहे तुमचं म्हणणं राहू द्या, राहिलं तर राहिलं कूळ करून. पण स्त्रीची जात संसार जेवढ्या निगुतीनं करते त्या स्त्रीच्या जातीनं संसाराकडे दुर्लक्ष करून परमार्थ करणं नवले का नाही सांगत. यशोदेनं अगोदरच्या जन्मामध्ये मालकाच्या बरोबरीनं परमार्थ केलेला आहे. पुरुषानं परमार्थ करायचा ठरवला ना, स्त्रीनं तिला त्याला साथ द्यायला पाहिजे. कशी साथ द्यायला पाहिजे सांगू का तुम्हाला? भागवत करायला विचार. नंद यशोदेनं मागच्या जन्मात एका पायावर उभं राहून 1000 वर्ष तप केलेले. सोपं नाही बरं बाईच्या जातीनं तप करणं. पंढरपूरला निघालं तर परतू घराकडे बघतील काय तप करणार. एक बाई पंढरपूरला निघालची तुकाराम महाराज गेलीच नाही. बाईच्या जातीला संसार आवडतो. त्याचे बारीक बारीक लेकर आहेत ना, ते बारीक बारीक लेकर हे आता तिची पोरगी आली ही गणेशवाली तिच्याकडे बघू नका. ही कुसळणी लेकरू हिला खेळभांडी विचारा कशी येतात. खेळभांडी असतात. खेळभांडी आता आहेत की नाही मला माहित नाही, पण खेळभांडी असतात. गॅस आहे, सिलेंडर आहे, काटवट आहे, भाकरी करायचे ताट आहे, जेवायचे ताट आहे, पातेले आहेत, ग्लास आहेत आणि खातावळे असं काहीतरी पानाच्या भाकरी केल्यावर करतात आणि दुसरं जेवत आहे असं करते. ते म्हणते काय पाहिजे वालू, कोली वालू पाहतो मी करतात ते लेकर. म्हणजे इतक्या लहानपणापासून त्यांना ट्रेनिंग परमार्थाची का संसाराची. इतका संसार करणाऱ्या बाया तुमचं म्हणणं देवदेवतेचं मन रमते. एक बाई पंढरपूरला निघालती, इच्छा नव्हती तिची. गावातल्या बाया जाऊ लागल्या बचत गटाच्या म्हणून ही बी निघाली. संगमग निघाली, चालली खरी पण तिचा काही पाय ओढना. 100 बाऱ्या सुनाला म्हणू लागली माझ्या हातीचा कलवडू.
माझ्या हातीचा कलवडू ओ माझ वाचोनी नको फोडू. ती बाई पंढरपूरला निघालेली, लागली सुनाला समजून सांगायला, मी पंढरपूरला चालले ग. माय म्हणली माझ्या संसाराला जतन कर. मी वायले राहिल्यावर माझ्या सासूनं मला काही दिलं नव्हतं. मी माझ्या जीव घेतले, म्हणजे मुसळ, उखळ, जात, पाटा, वरवटा, काटवट, पुसा, लोखंडाचा, हे सगळं मी घेतलेलं आहे. माझ्या पसारा जतन कर ग माय. ती म्हणली हो म्हणली माय. म्हणजे आत्या काय ह्या पसाऱ्यात अडकून बसायला, तर म्हणली माय सोयीत करावं, देवाला जावं, देव देव करावं. म्हणजे मला वाटलं नव्हतं की ह्या पोटात इतकं पाप असं सुनला म्हणायची. मला कळालं म्हणजे आता उजळलं तुला का आहे, तर तुला वाटायले सासू जावा तिकडं, तिला पूर्ण व्हावा, तिला तिकडच खपा. सवतीचे खोटे चाळे काय हिला म्या जावे पंढरीशी जावे वाटते. आता तर सवतच झालीस, तुला वाटायला म्हणली मोहन सगळं राखरामुळेच व्हावं, तिकडे जाऊन मला काही व्हावं, मी खपावं तिकडच, नाही का. ती म्हणजे आत्या तसं नाही हो. देवदेवाला निघाल्यावर काय ह्या पसाऱ्यामध्ये बसायचं. हो हो काना मागून शहाणी झाली, बरीच हुशारच म्हणजे बाई. याद राख म्हणले, जर कोणी दारामध्ये भिक्षुक आला, कोणी जर काही मागायचं म्हणून लागलं, त्याला म्हणा आता माझ्या हातचं काही खरं नाही, माझी सासू कुठे. भिक्षुक आली या घरा, सांग गेली पंढरपूरला गेली म्हणा माझी सासू. बरं म्हणली आत्या, मी काही मागत नाही, काय म्हणत नाही, काय हरकत नाही, जात तुम्ही पंढरपूरला. पाहते म्हणजे माझ्या पडशा जमा झाल्या का. आली मंदिराकडे, 10-20 पडशा जमा झालेल्या, 5-50 लोक जाणार होते, 10-20 पडशात जमा झाल्या. पडशा काही जमा झाल्या, पडशा सांभाळायला एक मनुष्य होतं, त्याला मुली होत आता इतक्याच बाया जाणार, मुली नाही 50 बाया जाणार, आणि म्हणजे अजून जमा सांच्या परी जाणार म्हणली बाई 6 आतापासून कशाला. म्हणजे माझा मित्र तो काय करू इथं. म्हणजे मी घराकडे जाऊन येते, आली परत आली, आणि परत आल्यावर तिच्या लेकी, तिच्या नातीनं बघितलं हिनं नवीन लुगडं नेसलंय, म्हणजे कोणीतरी गावाला. माय तू कुठं चालली शे. माय हटकी जाऊन म्हणली, माय मी पंढरपूरला चालले, माय हटकी जाऊन ये. मला काय माहित नाही. तितक्यात ते नातरुंड आलं बारक, आणि नातरुंड आलं त्या लुगड्याच्या पदराला धरून म्हणाले, माय तू जाऊन होतं ना, आम्हाला तमत नाही, आम्हाला करमत नाही. म्हणजे पोटात गोळा उठला. म्हणजे माय घेतलं उचलून लेकरू, मट त्याची लागली मुख्य घ्यायला, आणि मग म्हणाली सोन्यासारखं सगळं. म्हणली मा संसार गोकुळ भरले. म्हणली माय काय त्या पंढरपुरावून बंद आहे. मुले लेकुरे घरदार इथेची माझे पंढरपूर, आवा चालली पंढरपुरा, येशी पासून येते घरा विठाला. संसाराच्या गोडीमुळे इतके बाईची जात संसारामध्ये स्वतःला बांधून घेते. त्या संसाराचं नीटनेटकं करण्याकरता संपूर्ण आयुष्य खर्च करते, त्याच्यानं परमार्थ करणं होत नाही. ती बाईची जात कुठं परमार्थ करीत असती का. पण त्याला अपवाद यशोदा संसाराकडे बघितलंच नाही. पतीचं काय मत आहे त्या मताप्रमाणे परमार्थ केला. दोहा नवरा बायकोनं 1000 वर्ष तप केला, आणि त्या तपश्चर्याचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये त्यांना देवाची भेट झाली. तुम्हाला खरं सांगू का, बिना तपश्चर्याचं कोणाला काही मिळत
तपेविन दैवत दिधल्या विन तपश्चर्या वाया जात नाही विठाला. आणि म्हणून नंद यशोदेनं मागच्या जन्मात केलेली तपश्चर्या, त्या तपश्चर्याचा परिणाम भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी आले. काय काय आनंदाला पारावर नाही त्यांच्या. देव आला घरा नंदाची धन्यकाच्या दैवा देवारे. विनाकारण कोणालाही काही मिळत नाही. परमार्थ जर करायचा ठरविलं ना बाईनं नवऱ्याला काय करायला पाहिजे? साथ द्यायला पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे यशोदा. राजाही परमार्थिक असावा, प्रजाही परमार्थिक असावी, पतीही परमार्थिक असावा आणि पत्नीही परमार्थिक असावी. पत्नी जर परमार्थिक असली ना, नास्तिक नवऱ्याला सुद्धा नीट करते. हिरण्यकश्यपू नास्तिक होता. नास्तिक होता. नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. त्याही हिरण्यकश्यपूला काय दोन कोणाका निमित्तानं होईना पण देव करायला लावायचा, भजन करायला लावायचं. काय तुम्ही जर ठरविलं ना, स्त्रीच्या जातीला ठरविलं ना, ती नवऱ्याकडून देव करून घेतीच. कारण कसं आहे, मी आताच सांगितलं त्या गावात, बाईचं न ऐकणारा माणूस जन्माला आला. कोण कोण बायकोचं ऐकत नाही, त्याने हातवरी करा. आता हे चार अजिबात बायकोचं ऐकत नाही. हे चौघही बायको हातवरी करा रे. कत्तेच ऐकत नाही बायकोचं. हे बारकत कत्तेच ऐकत नाही. या पाया ध्यान मला ओळखू आलं नाही. मला वाटलं आता काय सांगा, काय व्हायला विठ्ठला ती तिकडे कमून गेला असं ना. आता पोरगी बघायला गेलं. कोण पत्नीचं ऐकत नाही मला सांगा ना. अकबर बादशाह एकदा पण केला. बिरबल बोले जी, पत्नी के सुनने वाले और पत्नी के ना सुनने वाले लोग कितने दौड़ी दे. ठीक है सरकार. दौंडी दिली. दौंडी ऐका, बादशहानं उद्या जहागीर द्यायचे ठरवलेले. जहागिरी जिल्हा परिषद सदस्य 15 गावाचा मालक करायचं ठरवले. बायकोचं ऐकणाऱ्या माणसानं ताबडतोब राजवाड्यात लोक म्हणले आपण बायकोचं पहिल्यापासूनच ऐकतो. जी गर्दी झाली, बायकोचं ऐकणाऱ्याची रांग टाकळीत बसतो. बायकोचं ना ऐकणाऱ्याची रांग एकच आली. किती जण आली? एकटच आला.
अकबर बादशाह वाटलं सुकून है, एक तो निकला, एक तो इंसान निकला बीबी की नहीं ना सुनने वाला. बोलवा म्हणले त्याला वरी, त्यात सत्कार करा म्हणजे जाहीर देऊन टाका. बिरबल म्हणला थांबा, पहिली त्याची चौकशी लावू द्या. घेतलं वरी बोलून, होय रे म्हणले तू बायकोच ऐकत नाहीस का? ते बायकोच ऐकणारे टाकळी कुसकर गेलेले, तू बायकोच ऐकत नसतं इकून आलं. बाबा म्हणला मला माहित नाही, पण जी गर्दी होती म्हणून मी आलो, आणि आमचे माणसं म्हणले होते गर्दीत जात जाऊ नका म्हणून मी इकून आलो. जी वादीच्या चापकानं झपकीला नीट कुभारी पिठाला कोण ऐकत? त्या बाळकाच्या लेकराला सुद्धा कळतं. लग्नाच्या आधी माणूस वायदा राहते का लग्न झाल्या? कधी वायदा राहत तोंड लपवायला हे बाळकाल्या नाही बच्चा आहे. बरं झालं नाही उजळ. एका ताटात खाते भावासंग माणूस, कोणाचा ऐकून व्हायला सांगते तुम्हा वेगळं निघा कोणाचा वेगळं निघते माणूस. बायकोच न ऐकणारे कोण आहे? पत्नीची साथ जर असेल ना, पत्नीनं जर साथ दिली ना, तुम्हाला एक वाक्य बोलू का? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात आहे. बिना जर पत्नीची परवानगी घेतली नाही तर माणूस नाही काम करू शकत. बाईने जर साथ नाही दिली ना, नाही का? आता सोशल मीडियावर एवढे उदाहरण येतात ना. लग्न झाल्यावर काही काही लोक IAS झाले, IPS झाले, कलेक्टर झाले, SP झाले, आणि त्यांच्या मुलाखती पहा आता आहेत ना मीडियावर. ते काय म्हणतात? कोणाची साथ आहे? पत्नीची साथ. पत्नीनं साथ दिली तर हित होतंय, आणि पत्नीनं साथ नाही दिली तर घात होते. पत्नीनं साथ द्यायला पाहिजे. आजपर्यंत किती करोडो उदाहरणं मी तुम्हाला देईन. पत्नीच्या साथीनं देवदेव केलेले लोक यशस्वी झाले. आणि पत्नीला न विचारात घेता, पत्नीची साथ जर नसेल, देवाचा घात झालाय तर तुमचं काय घेऊन बसले? पिठाला ब्रह्मदेवाला बायकोची साथ नव्हती. कोणाला? ब्रह्मदेवाने यज्ञ करायला सावित्रीला विचारात घेतलं नाही. सावित्री माता सत्यलोकात होत्या, आणि ब्रह्मदेवानं यज्ञ करण्याकरता पुष्करला यज्ञाचं आयोजन केलं. पण यज्ञ करण्याकरता यजमानाला एकट्याला करता येत नाही. कसं यज्ञ करावं लागतो? सपत्तिक यज्ञ करावं लागतो. पूजेला एकट्याला बसता येते का? यजमानाला एकट्याला बसता येते का? कोणाला बसता? पत्नीला. पत्नी कुठं राहिली? सत्यलोकात. मग हे सगळे ब्राह्मण म्हणले मग आता कसं करता? म्हणजे मग कसं करू, मला तर काही समजणं. हे ब्राह्मण म्हणले मग आमचं तुमचं सोयी पण जमते का? म्हणजे काय झालं जमायला? तुम्ही ब्राह्मण, मी ब्राह्मण. म्हणजे मग आम्ही तुम्हाला मुलगी देऊ शकतो. म्हणजे पाहू तुम्ही दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. दिली ते ना पोरगी, झालं लग्न. लग्न झालं, यज्ञ सुरू झाला. यज्ञ सुरू झाला की नारद आले. नारदाने येऊन ते सोहाकार पाहिला, आणि नारदानं बघितलं तर सावित्री ऐवजी
सोय बी करायची सांग. इकडे पहा, आज हे ना मला पण केलाय लवकर सोडायचं नाही म्हणून मी गुड असं लांबून लावायचं. थरच लावणार नाही, मी बी थरच लावणार नाही, नुसतं गुडच आतरितो. ना केवढी बिवळी, मला काय टेन्शन नाही. हे म्हणले लवकर सोडायचं नाही, म्हटलं बघू कोण चुळमुळ करता येतं. आता नीट बसायचं, आता चुळमुळ करायचं नाही. पा विनोदाचा भाग सोडून द्या, मी भूमिका काय मांडतोय का. सावित्री ऐवजी दुसरी स्त्री बसली बाजूला. यज्ञ सुरू झाला आणि सावित्रीला नारदांनी जाऊन सांगितलं, नारदा ब्रह्मदेव कुठे आहेत कुठे तरी म्हणले, पण काय सांगावं न सांगण्यासारखं होऊन बसले. म्हणजे काय म्हणजे ते तिने दुसरं लग्न केले की. सावित्रीला राग आला. शासन बी काय म्हणतंय, जर दुसरं लग्न करायचं असेल तर अगोदर पहिल्या पत्नीची सहमती पाहिजे. कसं लग्न करता येते, ते ग्राह्य धरलं जात नाही लग्न. शासन मान्यता देत, शास्त्र कसं मान्यता देत. आला रागाला आला तू रागामध्ये सावित्री परत आली. सावित्रीनं पाहिलं, स्वाहाकार बघितल्यावर लांबूनच हाक मारली. आहो आहो म्हणलं ब्रह्मदेव दचकले. या मंडपातल्या सगळ्या माझ्याकडे तोंड करून उभा बसलेल्या माणसं, जेवढे लग्न झालेली माणसे, माझ्याकडे तोंड करून बसलेले जेवढे माणसे, महागून जर त्याच्या बायकोनं आहो म्हणलं तर तेच माणूस फक्त महाग परतून बघत. इतकी ताकद आहे त्या आवाजात. बरोबर आवाज ध्यानात राहते. झोपेत सुद्धा त्याने जर तिने हाक मारे काय म्हणते, इतका चेक करून ठेवा लागते, नाही तर जगणं मुश्किल होते. आहो म्हणलं तर ब्रह्मदेवानं महाग परतून पाहिलं. ब्रह्मदेवानं पाहिल्यावर ब्रह्मदेव म्हणाले, सावित्री मी तुला विचारलं नाही, पण नाराज होऊ नको. मला यज्ञ केल्याशिवाय पुन्हा ब्रह्मदेव होता येत नव्हतं, म्हणून नाही लाजून दुसरं लग्न केले. मला हाऊस नाही हो म्हणली, पण मला विचारलं का नाही. मी तुम्हाला नाही म्हणले असते का, मला निरोप तर घालायचा. आणि ज्या पदाकरता तुम्ही एवढे मोठ्यापणा करताय ना ही यज्ञ, मला विचारात न करता तुम्ही जर पुन्हा देव व्हायचा विचार करताय का, तुम्हाला पुन्हा ब्रह्मदेव व्हायचंय का, बायको म्हणून मी तुम्हाला शाप दिले, तिथे तुमचा कुठेही मान होणार नाही. बायकोचा शाप लागला. महादेवाची मंदिर बरेच आहे, भगवान विष्णूचे मंदिर बरेच आहेत, ब्रह्मदेवाचं मंदिर किती आहे, एकच आहे, बाकीचे का नाही. कोणाचा शाप लागला, मग नीट वागता का नाही. पत्नीचा साथ पत्नीची घेतल्याशिवाय तुम्ही परमार्थ सुद्धा करू शकत. नंदराजानं एकट्यानं परमार्थ केला नाहीये, बायकोला सोबत घेतली, सोबत घेऊन परमार्थ केला. आणि त्या परमार्थाचा परिणाम असा झाला, देवाकडे जायची गरज पडली नाही. सुखे येतो काय प्रमाण काय नलगती सायासन जावी वनांतरा सुखी येतो घरा नारायण. परमार्थ करायचा तुम्हाला तर पत्नीला सोबत घेऊन करावा असा नंदराजानं परमार्थ केला. आणि मग भगवान श्रीकृष्ण त्यांच्या परमार्थावर प्रसन्न झाले. देवाकडं त्यांनी जाण्याऐवजी देवच त्यांच्या घरी आले आणि असा हळूहळू भगवान परमात्मा गोकुळामध्ये वाढायला लागला, रांगायला लागला.
लागला. परमात्म्याचं रामनं सुद्धा वर्णन करण्यासारखं आहे. तळ तळ हात उल्हास असला पाहिजे देवा. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्यानी रांगत रंगणी रंगनाथ गोव्या देखील असे गवळणी. डोळे भरून देवाला पाहू लागल्या. काय त्यांचं नशीब चांगलं असेल बघा ना. देव रांगलेले बघायला भेटते म्हणजे जो परमात्मा योगी शिनताती साधन कपाटी परी नाही भेटी ध्यानी म्हणी योगियाचे ध्यानी ध्याता नातुडशी तो आम्हा पाहिजे. तो देव पाहायला मिळतोय म्हणजे काय नशीबवान बघा ना. शब्दात वर्णन करता येते का? आनंदाला पारावर आहे का? देव नजर न बघायचं म्हणजे तुम्ही झोपा. असा उल्हास लागते. पाहिला पाहिला नंदाचा नंदन आते नवेदियल ते नवेदियल ते नवेदियल ते नवेदियल ते नवेदियल ते नवेदियल पाहिला पाहिला पाहू लागल्या. जगाचा बाप आहे. ज्याच्या करता त्यांनी जन्म घेतलेला आहे ना तो त्यांनी डोळ्याने पाहिल्यावर त्याच्यापेक्षा जीवनामध्ये द्यायला काय कमवायचे. रांगता रांगता देव लागले लोण्याच्या चोऱ्या करायला. रांगता रंगने चोरी
कोणी काही म्हणायचं, कोणी काय करण काय म्हणायचं. मग यशोदेला वाटलं बाबा ह्याला काय कर. एक ढेकूळ मातुडीचं श्रीकृष्णानं तोंडात टाकलं. माती खाल्लेली बळीरामदादानं पाहिली, पळतच गेले यशोदेकडे. मैया मैया मैया. कृष्णाने माती खाल्ली. माती खाल्ली म्हणली की ती यशोदा काठी घेऊनच ती गुन्हा. कृष्णा कृष्णा माती खाल्ली का, माती खाल्ली का म्हणलं की देवाच्या तोंडातून शब्द निघून गेला. का आई ग आई नाही खाल्ली. सायकल शिकतावळे पडला होतात का नाही? सायकल शिकतावळे पडला होतात ना. पडल्या कोणा बघितलं होतं का नाही? बघितलं काय विचारलं ते ना, लागलं का? तुम्ही काय म्हटलं? तसंच असते सभागात एखादी गोष्ट होती माणसाला आता हे जर माईक आता एखादा माणूस असा आता जाऊ लागला पडेल मला इथं लागलं पडेल मग ते जाता वेळी ते म्हणते लागलं का? म्हणजे नाही लय मस्त मस्त लय वाटलं मस्त नाही. श्रीकृष्णाला विचारलं कृष्णा माती खाली का? नाही म्हणले. नाही त्याला म्हणले तो गोगड बळीरामदादा म्हणजे त्याच्या तोंडात आकर म्हण आकर म्हणतो अशी यशोदेनं का ठेवू गारले भुवने त्या आकर म्हणल्यावर माती दिसली नाही पोटात. काय दिसलं? देवानं माती कशामुळे खाल्ली होती? खाऊ वाट लागली म्हणून नाही. माती खायचं निमित्त होतं. ज्या मातीनं माझ्याकरता 1000 वर्ष तप केलंय तिला माझ्याकडून काहीतरी परमार्थ घडावा, माझ्याकडून काहीतरी फायदा व्हावं, मातीचं निमित्त केलं आणि माईला 14 भुवनाचं दर्शन करून आणलं. हे मोठेपणा हे देवाचं असतं. हे समजत नाही लोकांना काय. झाडं मोडले म्हणजे झाडं मोडायचं निमित्त होतं पण कुबेराच्या पोराचा उद्धार. माती खायचा निमित्त होतं पण कोणाचा उद्धार? यशोदेचा उद्धार. विठाला हळूहळू देव चालायला लागले. लहान होते लहान. रोज यशोदा म्हणायची कृष्णा लोण्याचा गोळा खाय ना माय. आधी सुरुवातीला देव खायचे, गोड लागते लोणी, गोड लागते, खाऊ वाटते साखर टाकल्यावर. खाल्लं होतं का आशात? आशात लोणी खाल्लं होतं का? लोणी कसं असतंय? दूधच नाही तर काय या लेकरांचं पैसे आदल्यानं नशीब चांगलंय.
कपड्याला त्यानं चांगलंय, पण ह्याच्या आहार चांगला नाही. ते आहार ह्याच्या नशिबात चांगला नाही आहे, पण आपली मायबाप खाऊ घालत. त्याला ढोर वासर नको वाटायले, ट्रॅक्टरने पेरण्या करून घ्यायले, ट्रॅक्टरनंच ते वाहनानंच हे करायला, हार्वेस्टरनंच सुगी करायले. हे नको वाटायले. जमिनी तर भरपूर आहे. एक गाय एक म्हैस नसून आहे का मला सांग? एक गाय एक म्हैस नसून, एक गाय तरी एक म्हैस तरी एका टायमाची भाजी वाचती. दूध भाकर खाल्ल्यावर सांगच्या पर्यंत ठेसा दूध भाकर असले संध्याकाळी बस झालं, काय लागते जेव्हा त्यानंच हे लेकर चांगले राहतील. ह्याचे निरोगी शरीर नकोच वाटायला तुम्हाला. कोण वळा? तुमच्या बापानं कशा वळल्या? तुम्हाला दूध खाऊ घालले, 20 ढोर होते याचे. आता लेकर कुठून चांगले होते? लोणी म्हणाय, लोणी म्हणला मला देव लोणी खात होते. एके दिवशी देवाच्या ताटात लोणी वाढलं की देव रडू लागले. यशोदा म्हणजे कृष्णा काय झालं? म्हणला मैया तुला राग येऊ देऊ नको, पण आजपासून माझ्या ताटात लोणी वाढू नको. का बाबा? काय म्हणले? म्हणजे माझे सगळे मित्र तिखट खातात, लाल तिखट खातात, त्याच्यावर तेल सुद्धा नाही, म्हणजे लोणी कुठून येईल? त्याच्या भुरकी संग खाल्लेल्या भाकरी बघून मी आजपासून ठरविलंय, जोपर्यंत माझ्या मित्राला लोणी खायला मिळत नाही तोपर्यंत मी लोणी खाणार नाही. याला म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणीच लेकरून निघते, लोकाला खाऊ घालते का लोकांचं खाते, लहानपणीच कळते हे कसं निघते. जो खिलाने में मजा है वो खाने में नहीं है. आपण जीवनी जीवनी हा लहानपणीच कळते. त्याचे संकल्प करीत जीव घालणारे माणसं कमी झाले. भगवान श्रीकृष्ण 5-7 वर्षाचे होते, राजकुमार होते, आणि त्या राजकुमार असताना 7 वर्षाचे असताना ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेमध्ये ठराव मांडला, आपल्याच दही दुधावर राक्षस माजलेत आणि ते मातलेत आणि आपल्याला त्रास देतात, त्यापेक्षा आपल्या लेकराला दही दूध तुकडून खाऊ घाला ना. कुपोषित झालेत लेकर. गावातली आरती ग्रामसभेतली माणसं विरोधात गेली, आमच्या जन होत नाही. आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणले, गोपाळो दहीदूध तुकडून खाऊ घालायचे तुमच्या मायबापाची कुवत नाही, माझ्या मागे या, मी खाऊ घालतो. अवघे माझ्या मागे मागे माझी देतो पोट भरी, पुढे म्हणाल तुवली. हळूहळू देवानं ती गोपाळ घेऊन त्याच्याच घरी जायचं, त्याच्याच घरचं लोणी चोरायचं आणि त्यांनाच खाऊ घालायचं. नाव कोणावर यायचं? देव. बरं खरंच देवानं लोणी चोरून खाल्लं का? खरंच. ज्याच्या घरी 9 लाख गायी आहेत त्याला चोरून खायची गरज, पण त्या देवानं त्यांच्याच घरचं लोणी त्यांना खाऊ घालायचं, म्हणजे त्यांचा अधिकार त्यांना प्राप्त करून द्यायचा. गायी राखायच्या गोपाळानं आणि दही दूध तुकडून खायचं राक्षसाने. कुठला न्याय आहे? जे काम करते त्याचे पगार व्हावा ना, त्याचा मोबदला त्याला मिळावा, म्हणून दही दूध तुकडून देवानं त्याला चोरून घालायचं. पण गाराने देवावर यायचे, नाव देवावर यायचं, सगळ्या गवळणी रोज यशोदेवा मांडायला यायचे. परवा आला आमच्या
आमच्या घरी येऊन सळवायले आम्हाला. आमचं म्हातारा दारात झोपलं होतं म्हणजे त्यानं डेरात फोडलं त्याच्या पोटात. लागले अशा गवळण येऊ काय 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 सगळे गारहाणे. आमच्या सुनेला ते देवदेवाला लावायले. कोणत्याही बाईला सून संसारात काम करावं वाटते का देवदेव करावं वाटते? कामाला पडा. काम गोड आहे का माणूस गोड आहे? त्या गवळणी मग तसं सांगायच्या, तो कृष्ण आम्हाला त्रास देतो. रोज काही ना काहीतरी, अरे मॉनिटर मध्ये टाक, रोज काही ना काहीतरी काहीतरी गाराने घेऊन यायच्या. एक गवळण म्हणजे यानं लय गावाचा फंड मांडलाय. याला काय करते म्हणजे एक दिवशी बांधून यशोदे बसतो. त्याच्याशिवाय यशोदेला खरं पटणार. लागली देवाच्या पिछावर पडायला. रोजच देवाला म्हणायचे, हे कृष्णा हा लोकांना सळवितोस, माझ्या घरी येऊन बघ ना, नाही तुला बांधून टाकेन तर माझं नाव चंद्रकाकू नाही. देव म्हणजे मी हिच्या वाट नाही काही नाही. काही काय बाया का नाही उगाच भांडण करते. वाटायला नसलं तरी इथल्या सोडून काही बायाला भांडायची हौसच असते. सत्यात तू सुद्धा कीर्तनात बसल्या भांडणं करतात कुचक्या. इथल्या सोडून उगाच काय भांडकुदळच बाया कशामुळे भांडणं करतात. नदीला गेल्या धुवायला, काल मांडलेला जे धोंडा होता का, त्या म्हणल्या काल मांडला होता तुझ्या बापाचा घरचा होता होय का? माझ्या धोंड्या कसं धुवायला तुझ्या रजिस्ट्री करून घेतला धोंडा आधी येईन त्याचा. कशामुळे लागली ती यशोदा ती म्हातारी भांडायला. माझ्या घरी येऊन म्हटली, नाही तुला बांधून टाकीन तर माझं नाव चंद्रकाकू नाही. देवानं एकदा दोनदा तीनदा ऐकलं नाही ऐकल्यासारखं केलं. तुला आजच येतो म्हणलं तुझ्या घरी. तुझ्या धमक आहे ना मला बांधून टाक. दोघं नवरा बायको लागले जागरण करायला. 12 वाजता झोपले नाहीत. आता येईल मग येईल. यायला डोळा लागणं. दारात 2 बाजा टाकल्या होत्या अंगणात. घालाय डोळा लागला आणि देवाला यायला डोळा लागला की उजळ. चला म्हणजे आपला टायर. काय झालं बाई? ऊन म्हणा का काय म्हणा, आज काहीच करायचं नाही. वळवळ यायची बघायचीच आर्मीवाल्याची मला. याला 2 घंटे कीर्तन पाहिजे. पाऊस नाही. अजून मी काही एस्टिमेट लावलं नाही. उग मटेरियल गोळा करून तुम्ही गुरुकृपा आहे. विठाला त्या म्हातारी लागली देवाच्या पिछावर पडायला. अंगणात बाजा टाकल्या. तो होणार वाट बघून 11 11:30 वाजता तो घाला लागले डोळे. 12 वाजले की देवा याला उजळ. 10-12 लेकरं आले. घरात शिरले. दही दूध तुकलोनी खाल्लं. चकसुटा साफ करून टाकला. गाडी पालथी घातली. या जोडीला कसं कळवा म्हणला. चलता आपण येऊन गेलो. काही खुंद मागं ठेवावं लागेल ना. पहिल्या बाया लांबच्या लांब येत होती. माणसं लांबच्या लांब दाढ्या ठेवायची. याची 900ची दाढी. तिच्या वेणीची याच्या दाढीची गाठ बांधून टाकली. देवाना गेली निघून. सकाळी 3:30 वाजता ही गवळण कामानिमित्त उठली. पहिल्या गवळण लवकर उठायचे ना. उठल्यावर याच्या दाढीला झटका बसला. बाबा 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 मस्त मातली धांगडी कलिशी ओढा
माझी दाढी वाढायला. ती म्हणे तुम्हाला लाज वाटते का यांनी वाढायला? ते म्हणा मी कुठं वडली. ती म्हणलं मी कुठं वडली. बघितली तर गाठ बांधलेली. कोण बांधली? गाठ कोण बांधली? देवानं बांधलेली गाठ येते. म्हातारा म्हणलं झालं तुझ्या मनासारखं झालं का आता बाका झालं. ती म्हणली माय मला काय वाटलं का येईन. त्या दोघांचे भांडण झालं. ते म्हणलं आता कसंही असो हे उजेडात येण्यापेक्षा विळी आण आणि टाकू दे कातरून. ती म्हणली मला एकटीला जरी विळी आणायला जाता येत होतं तर मग कातरायची काय गरज. टिंबीच ती गवळण पुढी गवळी मागत विळी आणली. विळी आणल्यावर लागली कातरायला सुरुवात. ती काही कातराना तोवर तो गोसाई आले. अलग बाबा 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 म्हणली उजड की महाराज आले. मग बाई हुशार होती. विनमुख गेली या अतिथी घेऊन जाय सुकृताची संपत्ती. अतिथी विनमुख जाऊ नये म्हणून पीठ वाढावं लागतं. आपल्याला हे सोम तुम्ही माग उभा राहा. मी चेक करते. डबाच घेतला बाईनं गेले. झोळीमध्ये 2-3 मुठ पीठ टाकलं की ते गोसाई महाराज म्हणले तात्या दिसलं. तात्या महाग दडायले. ते तात्या पुढे आला म्हणला तुम्हाला काय ओपायले बाबा. हे ओपायचं नाही रे बाबा. मग यायचा उपकार आहे. मी त्याला बांधतो म्हणली. त्या देवानं आम्हाला बांधलं. जा म्हणले देवाला निरोप द्या आम्हाला माफ करा म्हणून या म्हणून. ते म्हणला मी जाईन बा. मला गावात पीठ मागायचे सगळ्यांनी मी तीच करू. उलट ते दारात गेले. दुसरे लेकर खेळू लागले. सकाळी सकाळी त्या लेकराला म्हणजे जा चंद्रबाबूच्या घरी सोंग आला. सगळेच पोरं आले. ओ काकू दार उघडा दार. सोंग बघू द्या सोंग. हे आता म्हणले आपल्याला त्याच्याशिवाय त्याच्याकडे गेल्याशिवाय पर्याय. हे दोघं नवरा बायको बाहेर निघाले. बायको होती 7 फूट. नवरा होता 5 फूट. ही बाहेर निघाले. गंगा मारा. तिचा पांड मोठा पडायचा आणि याचा लहान. तिचा पान मोठा पडायचा. ती सरसर निघाली की तुर 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 तिच्या भागानं निघाली. गवळण गिरक्या मारी गवळी धारी. गवळण घिरक्या मारी. घिरक्या का मारू लागली. उताडा ते पोर लागले ना हसायला. आले नवलदेव नवली नवली पुली नवला मा. हे नाजवर काय बघितलं होतं. नवरदेव पुढी अरे म्हणजे नवरदेव नवली नवली पुढी. गाठच पहिल्यांदा बघितली नाही. देवाच्या दरबारात भगवान श्रीकृष्ण नंद राजाच्या मांडी बसलेले. लांबून बघितलं रात्रचं सोंग आलं म्हणजे ते दोघे नवरा बायको गेले. तेव्हा आम्ही तुम्हाला बांधतो म्हणलो. आम्हाला माफ करा क्षमा करा म्हणून देवानं पाहिलं. पाहिल्या बरोबर कृपेने पाहता मुक्त झाली. देखताची दया उपजली चित्ता. कृपेने पाहता मुक्त झाले. दोन निकट झाले सुटले. त्याला गाठ देवानं त्यांची सोडली. याचा अर्थ असा नाहीये संदेहाची सुटली गाठी झालो. त्यांना संशय होता हा देव आहे की सामान्य. त्याला कळलं हा सामान्य नाहीये. असा त्यांचा संशय दूर झाला. असा त्याचा अर्थ असतो. आता अशा किती लीला सांगू. अशा लीला थोडक्या नाहीये भरपूर आहे. त्या शब्दात वर्णन करता येत नाही. मग भगवंतांनी गोशाळेमध्ये गायी वळल्या. उरलेल्या वेळात खेळ खेळले. शुगऱ्या जमा केल्या. जमा केलेल्या शुगरेचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्याला मिळणारे शांतता बाळगा. ज्ञानेश्वर
विनेकरी देव द्या विठ्ठल जय विठ्ठल. जय विठ्ठल जय विठ्ठल. श्रीहरीला कृष्ण काला वाटू एकमेव वैष्णव वाकोली औरंगाबाद बाहुल काला वाटू एकमेव आमने हो मंडळी आम्ही बैलगाम. काला वाटू एकमेव वैष्णविका संग्राम. हरी विठ्ठल जय होतो दिवाचे तुम्ही वारे होते करे मुख परो. वाहती त्याला रंग्याने दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोही करे मुख परो. तुका म्हणे हाती टोका आणि कवने तुम्ही वारे दोही करे मुख पसरो. विठ्ठल जय